सर्वप्रथम मी पहिल्यांदा सर्व शिक्षकांना रिक्वेस्ट करतो की जरा कार्यक्रमाला उशीर झाला, कारण जरा सर्व शिक्षक म्हणजे महाडिक सर, महिन सरांचं वेट करत होतो. महाडिक सर आमचे वर्ग शिक्षक काही कारणास्तव येऊ शकले नाहीत आणि उशीर झाल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. शिवरायांच्या पावनचरणी नमुनी आपली माता, शिवरायांच्या पावनचरणी नमुनी आपली माता, शब्दामधून आरंभूया सोहळ्याची ही गाथा, शब्दामधून आरंभूया सोहळ्याची ही गाथा. आजच्या या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांचे, प्रमुख पाहुण्यांचे, तसेच या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी समोर उपस्थित असलेल्या सर्व मित्रमैत्रिणींना मी शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करते. स्वागतम सुस्वागतम. सगळ्यांचं स्वागत आहे. एकत्र येणे हे सुरुवात आहे, एकत्र राहणं ही प्रगती आहे, एकत्र काम करणं ही उन्नती आहे आणि स्वागत करणं ही आपली संस्कृती आहे. दीप प्रज्वलन म्हणजे सोहळ्याचा आरंभ, दीप प्रज्वलन म्हणजे सोहळ्याचा आरंभ, तिमिरातून तेजाकडील प्रकाशाचा प्रारंभ, तिमिरातून तेजाकडील प्रकाशाचा प्रारंभ. मी मंचावर उपस्थित मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी. ज्योत प्रेमाची, एक ज्योत मानवतेची, एक ज्योत बुद्धीची, एक ज्योत भावनेची, एक ज्योत एकात्मतेची. या सर्वांनी मिळून अज्ञानाचा अंधकार दूर करूया. चला दीप प्रज्वलन करूया, चला दीप प्रज्वलन करूया. दीप प्रज्वलनाने सुरुवात कार्यक्रमाची हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची. हे न्यायदानी संस्कृती आहे आपली प्रकाशाची, शीतलता आहे त्यात चंद्राची. दीप प्रज्वलनाने सुरुवात करूया कार्यक्रमाची. हीच प्रथा आहे आपल्या भारतीय संस्कृतीची, हीच प्रथा आहे आपल्या भारतीय संस्कृतीची. त्यासाठी नियोजन असावं लागतं, तसंच कार्यक्रमाच्या यशासाठी योग्य ते प्रयोजन असावं लागतं. जाणून घेऊयात आजच्या कार्यक्रमाच्या प्रयोजनाची पार्श्वभूमी म्हणजे कार्यक्रमाचे प्रस्तावित. आज दिनांक 8 जून 2025 वार रविवार. आज दिवस जागतिक महासागर दिवस म्हणून साजरा केला जातो. तसेच आज 12वी अकाउंट अँड ऑडिटिंग बॅच 2004-2005 चा स्नेह यानंतर मी विनंती करते की रुपाली पाटील, सीमा माने, विद्या देशमुख, वैशाली जगदाळे यांनी श्री राडे सर यांना शाल, श्रीफळ व आमच्या बॅचची आठवण म्हणून स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करावा. प्रथम या शाळेचे नवीन पद स्वीकारले आहे, म्हणजे पदोन्नती होऊन शाळेमध्ये इथं आले आहेत. मॅडम पाटील मॅडम, स्वाती पाटील मॅडम, त्यांनी आम्हाला परमिशन दिली आणि जे आम्हाला सजेशन दिलं, त्यानंतर जे 2 वेळा मला फोन केला स्वतःहून की अजून काही सत्कार.
करावा. यानंतर या शाळेचे कारंडे सर यांचा सत्कार सागर जाधव सीताराम आहे घेणार आहे सर. त्यांना विनंती करतो की त्यांनी शाल श्रीफळ आणि आमच्या कारंडे सर यानंतर सचिन मोहिते, सत्यजित कदम आणि हंबीराव कोळी यांना मी विनंती करतो की या शाळेचे शिक्षक नरुले सर हे आम्हाला 10वीला पण होते. आम्ही 10वीला जे गेट टुगेदर घेतलं त्यावेळेला सर्व शिक्षक आले होते. त्यांना विनंती करतो की नरुले सरांचा सत्कार आमच्या बॅचचे विद्यार्थी शाल श्रीफळ आणि बॅचची आठवण म्हणून स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करा. श्री नरुले सर. यानंतर विकास पाटणकर, शैलेश कदम आणि राजेंद्र देशमुख यांना विनंती करतो की माननीय श्री राडे सर यांचा सत्कार करावा. यानंतर विद्या देशमुख, स्वप्नाली जाधव आणि शीतल तांबेवार यांना विनंती करतो की श्री मोहिते सर यांचा सत्कार करावा.
एक आपण आता ग्रुप बनवला त्याच्या पुढे जाऊन विचार करायचा. प्रत्येकाच्या घरामध्ये क्रायसिस हा येतो. त्याच्यासाठी आपल्याला एक क्रायसिस मॅनेजमेंट धन्यवाद शैलेश. शब्दांनी कोडप आजचा स्नेह मेळावा या ठिकाणी आपण साजरा करतोय. प्रथमतः मी सर्वात धन्यवाद देतो तो संदीपला, कारण त्याच्यामुळं हा आपला स्नेह मेळावा संपन्न होत आहे. या स्नेह मेळाव्यासाठी उपस्थित असणारे सर्वच गुरु या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यापैकी जर सांगायचं म्हटलं तर आपले मोहिते सरांनी एखादा विषय जर शिकवायला चालू केला आणि त्या विषयात जर प्रेमाचा जर विषय आला तर एखादा अगदी असा त्याचा उच्च करून मागणं उभा राहायचा. त्यावेळेस सरांनी म्हणावं लय चेकाळायला लागलाय बस खाली. असे असणारे आमचे मोहिते सर. आणि बरोबर आत येताना वर्गात कायम त्याच्या छडी असणार, छडी कायम अशी पॅन्ट मारणार का आम्हाला आठवतं येतं. त्यानंतर आमचे इंग्लिश विषयाचे राडे सर असतील. राडे सरांनी एखाद्याला प्रश्न विचारावा आणि आम्ही मान खाली घालावी आणि ते मान खाली घातल्यानंतर राडे सरांना आपण खडू उचलावा तो त्याला मारावा. ए मूर्खा तू उठ असं म्हणणारे आमचे राडे सर या ठिकाणी आज उपस्थित आहेत. खरं जर पाहायला गेलं तर हे दोन शिक्षक आपल्याला मराठी आणि इंग्लिश विषयाला अगदी सुंदर असे शिक्षक लाभले. त्याचबरोबर जर सांगायचं म्हटलं तर पर्यावरण विषय आवडीत असणारे आमचे घोरपडे सर. वर्गात आल्या कधी काय बघणार नाहीत, कोण किती विद्यार्थी आहेत किती नाहीत, पुस्तक घेणार आणि शिकवायचं चालू करणार.
काय हसणार, उंचीच्या उंची माणसाची काय ती पाय नाचवत येणार, असं वाटणार कुणाला लात लागते आणि कुणाला नाही, असा आमचा शैलेश. त्याच्यामुळं वर्गात जरा हसा असायचा. पण त्यावेळेस सर मुलं आणि मुली बोलायला घाबरत होते, मुली नव्हत्या घाबरत एवढ्या, तर आहे. पण मुलं जर मुलींच्याबरोबर बोलायची म्हटलं तर भेट होती. का तर कुठली मुलगी उठवलं आणि मोहिते सरांनी नाव सांगेल किंवा कुठली मुलगी उठवलं आणि महाडिक सरांनी नाव सांगेल, ह्याचं सगळ्यात भीती. चुकून राडे सर समजून घेतील, मोहिते सर समजून घेतील, असं ते अकाउंट ऑडिटिंगचे आहे ते. पण महाडिक सरांना जर सांगितलं तर स्टेजवरला आता कोणी खायच्या, त्याच्यामुळं बोलायचं सोडा सर, मुलींच्याकडे बघत सुद्धा कोण नव्हतं. आणि तो एक दरार होता शिक्षकांचा. आता जर बघायला गेलं तर आत्ताचे विद्यार्थी शिक्षकांनाच उलटं बोलायला लागलेत. माझं सांगणं एकच एवढं आहे, आपल्याला सर्वांना मुलं आहेत, आपल्या सर्वांना मुलं आहेत. जे आपले आईवडील आपल्या शिक्षकांना मुलांच्या विषयी सांगत होते, जी ती कार्यप्रणाली त्यांनी वापरली आपल्याविषयी, तीच कार्यप्रणाली आपण आपल्या मुलांच्या विषयी वापरली पाहिजे. नाहीतर आज आपला एकच दिवट आहे, त्याच्यासाठी जर तुम्ही शिक्षकांनी वेट धरत असला तर ते साफ चुकीचं आहे. शाळेत जर गेल्यानंतर जर काय झाला, मुलाचा वाद झाला, चुकी असो नसो, पहिल्यांदा सवय पालकांच्यात वडिलांच्यापेक्षा त्यांच्याकडे जास्त सवय असते. ती काय मागचं पुढचं बघायचं नाही, विचार करायचं नाही, काय नाही, सरळ जायचं. माझ्या पोराला कोणी मारलं, माझ्या पोराला बघायचं त्या शिक्षकाचं धाडस कसं झालं, कोण आहे तो. तर हे चुकीचं होत चाललंय. शिक्षण प्रणाली सगळी बदलत चालले. काय झालंय आता शिक्षकांच्या सुद्धा हातात काय नाही, तर शासनानंच प्रणाली बदलून टाकले. त्यावेळेस मारलं तुडवलं तर कोण आपले पालक येत नव्हते. पण आता छडीसुद्धा घ्यायला बंधनकारक नाही, छडीसुद्धा आता शिक्षकांना हातात घेता येत नाही. ती कार्यप्रणाली असल्यामुळं आपल्या पाल्यांना वळण लावणं आपणच काम आहे. तेव्हा आपल्या पाल्यांना वळण लावत असताना शाळेत जात असताना भेट घ्यायला कधीही तुम्ही त्याची गुणवत्ता बघा. माझ्या मुलाला कोण काय म्हटलं हे न बघता माझा विद्यार्थी सुधारला पाहिजे सर, तुम्ही काय करायचं ते करा. आणि तुम्ही जर तुमच्या मुलाचं लाड केलं तर एक दिवस तुमच्या डोक्यावर उभं राहिल्याशिवाय तो मुलं राहणार नाही. तुम्ही त्या मुलाला शिक्षणाच्या बाबतीत काय पाहिजे ते द्या, काय पाहिजे ते द्या. परंतु जर तुम्ही त्याचे इतर लाड पुरवायला गेला तर तो मूल तुम्हाला म्हातारपणी घरातून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. का तर आत्ता या महाराष्ट्रात इतकी वाईट परिस्थिती आहे सर, जिथं वृद्धाश्रमाची गरज नको होती तिथंच आता वृद्धाश्रम चालू झालेत. आपल्या कडेगाव तालुक्यात सुद्धा 1-2 वृद्धाश्रम आहेत. याची गरज नको होती. याचं कारण काय तर कुठं तर संस्कृतीचा अभाव होत चालला आहे. सांगायचंच म्हटलं सर तर तुम्ही जुन्या काळात आम्हाला शिकवत होता किंवा मुलींना शिकवत होता की मुलींनी घरी राहिलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, स्वयंपाक शिकला पाहिजे. मॅडम सांगत असतील त्यावेळेस घरातील महिला ही घरात होती, ती कधी बाहेर जात असते की ज्या विद्यार्थ्यांना आम्ही घडवलं, ज्यांना मार्गदर्शन केलं, ज्यांना आपलेपणानं जपलं, आपल्या मुलांप्रमाणे आपल्या मुलींप्रमाणे ज्यांना आम्ही
मला येऊन चुका लागली, मी बारकाईनं पाहतो काय भानगड झाली असं. ह्यानं पुन्हा आणखी तोच पवित्रा मी सुद्धा विटा त्या स्टॉपला गाडी लागायच्या अगोदर बाहेरच उभा राहिली होती, तिथंच उतरलो खाली. विनोदाचा भाग सोडून द्या, पण असेही काही असतात, पण काही हरकत नाही. पण तरीसुद्धा त्यानं शिक्षकांबद्दल दाखवलेलं प्रेम हे वाखाण्याजोग आहे, कारण शेवटी त्याचा कर्मयोग आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी या प्रशालेला तुम्ही सदिच्छा भेट दिलीत त्याबद्दल आणि आम्हाला निमंत्रित केलं त्याबद्दल या ठिकाणी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. आणि असंच केलं आमच्या हवं. आम्हाला काही तुमच्याकडून अपेक्षा नसते, फक्त कुठं दिसलात नमस्कार सर, काय सर, काय चाललं एवढं म्हटलं तर पूर्ण होतं इतकं आनंद आम्हाला होतो. एवढाच तुमच्याकडून व्हावं आणि उत्तर तुमची प्रगती जी आता आहेच यांमध्ये भर पडो, अगदी तुमच्या मनातली सर्वांची स्वप्न साकार हो. या निमित्तानं आजच्या या दिवशी मी ईश्वरचरणी आपल्या सर्वांसाठी प्रार्थना करतो आणि माझं लांबलेलं मनोगत थांबवतो. धन्यवाद. सर्व ऑर्गनाईज केलेलं आहे. मला वाटतं आनंद होतोय की पहिल्यांदा अगोदर हा स्टाफ जो आहे तर यामध्ये प्राचार्य मॅडम त्यांचं पुन्हा मी येते अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. या शाखेचा नावलौकिक निश्चितपणे वाढवतील. त्या खूप तयारीच्या आहेत. ज्युनियर कॉलेजला त्या केमिस्ट्री शिकवत होत्या आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना खूप मोठं मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळं मला अशा प्रकारचा आनंद शोधण्याचा प्रयत्न करा की ज्यामध्ये तुम्हाला एकटं जरी बसला तर तुम्हाला आनंद वाटेल. एज्युकेशन एवढ्यासाठी की तुम्हाला डेअरिंग यावं यासाठी एज्युकेशन आहे, बाकी काही नाही. तुम्ही घाबरायचं कारण नाही. आता त्या ठिकाणी तो ते ह्याच्यामध्ये डिपार्टमेंटमध्ये काम करतोय तर त्या ठिकाणी ही गोष्ट महत्त्वाची. वेगळ्या वेगळ्या डिपार्टमेंट तुम्ही काम करताय, परंतु प्रत्येकामध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करा. आनंदच त्या ठिकाणी आता मुलींना पहिला आल्या तुम्ही ओळखली तुम्हाला त्या ठिकाणी ओळखलं बऱ्याच जणांना येताना तसे मग एका हॉटेलचा विषय ह्या सर्व मुली आहेत मुलं तुमच्याकडे की तुम्ही एनर्जेटिक आहे ना चांगली गोष्ट. आता एक भाग महत्त्वाचा आहे की आता ह्या स्त्री मेळाव्यातून आता सांगितलं झाले एकत्र पुढं काय
हे सुद्धा काही नाही म्हणतो पण सुद्धा गरज नाही. फक्त एकमेकाला सहकार्य करण्याची भावना ठेवा. काही अडचण येणार नाही आणि एका चांगल्या शिक्षण संस्थेत तुम्ही विद्यार्थी आहात. त्यामुळे तुमच्यामध्ये विचार जे असतील ते चांगलेच विचार असतील. तर शिक्षक आहेत त्यांचे चांगलेच विचार असतील. फक्त प्रामाणिक राहा. एक गोष्ट मी आज सकाळी ते कोर्स वाचलं. एक नाव देर इज स्टॉप त्या सगळ्यात तुम्ही नाव देर इज स्टॉप क्रिएट समथिंग की आता याच्यापेक्षा वेगळं काही नाहीच आहे. काय जस्ट मॅन इज कम्प्लीट. मॅन इज कम्प्लीट. आपण म्हणतो ना ही जर्नी टुवर्ड्स परफेक्शन. मॅन्स जर्नी